नमस्कार मित्रांनो, मराठी माणूस प्रदीप. गेल्या काही दिवसांपासून राहुल गांधी आणि काँग्रेस पार्टी आणि ही सगळे इंडिया अलायन्सवाले या सगळ्या इलेक्शन कमिशनच्या विरोधामध्ये घोषणाबाजी करतायत आणि असं सांगतायत की इलेक्शन कमिशननं जो काही घोटाळा केला आहे, जे काही मतदार वाढले आहेत, काही ठिकाणी बोगस सगळ्या गोष्टी दाखवतायत. अगदी ती काहीतरी 31 लाख मतदार संघाची ती काही यादी आणि मतदारांची यादी घेऊन राहुल गांधींनी इंडिया अलायन्सच्या सगळ्या मोठ्या बड्या नेत्यांची बैठक घेतली. त्याच्यामध्ये उद्धव ठाकरे आपले मागे बसले होते. ते सगळ्या गोष्टी आपण पाहिल्या. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की हे सगळं सत्य आहे की फक्त निवडणुकीपुरतं किंवा फक्त आणि फक्त जनतेला असं दाखवायचं की भारतीय जनता पार्टी ही या सगळ्या गोष्टींना हातात घेऊन नरेंद्र मोदी आणि बाकीची सगळी लोक फक्त इलेक्शनमध्ये आणि निवडणुकांपुरतं या सगळ्या गोष्टी ताकदीने वाढवत आहेत आणि त्यांची मतदान किंवा त्यांच्या पारड्यामध्ये सगळ्या गोष्टी घालून घेत आहेत. या सगळ्या गोष्टीच्या सत्य किंवा या सगळ्या गोष्टीच्या मुळाशी पोहोचलं पाहिजे, कारण ही गोष्ट जेवढी दिसते तेवढी साधी नाही आहे. कारण तुम्ही एखाद्या मोठ्या देशाच्या, म्हणजे एक अशी लोकशाही आपल्या देशाची जी जगामध्ये सगळ्यात मोठी लोकशाही मानली जाते, त्या सगळ्या प्रक्रियेवरती तुम्ही प्रश्नचिन्ह उभं करताय. हे राहुल गांधींचं काही आजचं नाही आहे. बरं, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोणतीही निवडणूक होण्याच्या आधी प्रत्येक पक्षाला इलेक्शन कमिशन सगळ्या याद्या पुरवतं. मग त्या तुम्ही याद्या चेक करता. मग तुम्हाला माहिती आहे, तुमच्या वॉर्डातल्या एखाद्या नगरसेवकाला असेल, एखाद्या आमदाराला असेल, तुम्हाला ही गोष्ट माहिती आहे की तिथं किती मतदार आहेत, किती तिथं त्यांची संख्या आहे, किती जण तुम्हाला तिथले मतदान करणार आहेत. मग त्यावेळेला तुमचा आवाज का नाही उठला? त्या कर्नाटकमध्ये महादेवपुरामध्ये राहुल गांधी सांगतायत की 1 लाख मतदार वाढले. कसे काय वाढले? काहीतरी 4-5 दिवसामध्ये किंवा एका महिन्यामध्ये वाढले असतील. मायग्रेशन होत नाही, स्थलांतरण होत नाही. बँगलोरसारखं शहर, कर्नाटकसारखं शहर, जे शहर इतकं मोठं आहे, इतकं गजबजलेलं आहे, तिथं 1 लाख लोकसंख्या म्हणजे कवडी मोलासारखी आहे. एका दिवसामध्ये ती वाढत असेल, हे राहुल गांधींना माहीत नसावं बहुतेक. बरं, ते सांगतात की बिहारमधनं कित्येक मतदार याद्या ज्या बोगस होती सगळी मतदानं किंवा जी काही सगळे मतदार होते ते सगळे कशाला काढले. म्हणजे एक माणूस एका देशामध्ये 2 प्रश्न विचारतो. एक म्हणजे कर्नाटकमध्ये 1 लाख कसे वाढले आणि बिहारमधून इतकी लोकसंख्या किंवा इतके मतदार कसे सगळे बाहेर काढण्यात आले. म्हणजे इलेक्शन कमिशन ज्या राहुल गांधींकडे ॲफिडेव्हिट मागतंय ते कशासाठी मागतंय की तुम्हाला जर या सगळ्या गोष्टी जर सत्य वाटतायत तर तुम्ही आम्हाला एखाद्या शपथपत्रावरती लिहून द्या की मी जे काही सांगतोय किंवा मी जे काही इलेक्शन कमिशनवरती आरोप करतोय ते सगळे सत्य आहेत. पण राहुल गांधी ते करायला नकार देतात. मग जर तुम्ही सत्य आहात तर तुम्हाला ही इलेक्शन कमिशनची मागणी अयोग्य का वाटते? हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. बरं, महाराष्ट्रातल्या जे काही निवडणूक आपल्या आमदारकीच्या झाल्या सगळ्या, त्या देखील बोगस झाल्या असंही सांगतायत लोक. मग जेव्हा बोगस झाल्या, जेव्हा तुमचे आमदार सगळे निवडून आले, ते काय बोगस मतांवरती निवडून आले का? बरं, इतक्या दिवसांनंतर आज 1-1.5 वर्ष होऊन गेले या सगळ्या गोष्टींना. त्याच्यानंतर राहुल गांधींना या बाकीच्या सगळ्या त्यांच्या नेत्यांना आठवतं की इलेक्शन कमिशननं घोटाळा केला होता. 1-1.5 वर्षानंतर कुणाला आठवतं बरं इलेक्शन कमिशननं घोटाळा केला होता? तेव्हाच याद्या पूर्ण काढायच्या, तेव्हाच मतदार सगळे बाजूला काढायचे, सगळं बोगस सगळं इलेक्शन कमिशनला दाखवायचं. बरं, तुमचे पोलिंग बूथ, तुमचे सगळे लोक त्या इलेक्शनच्या बाहेर कुठं बसलेले असतात, तेव्हा तुम्ही का सगळ्या गोष्टींवरती आक्षेप आणि आरोप घेतला नाही? या सगळ्या गोष्टी पाहता फक्त आणि फक्त येणाऱ्या निवडणुका आहेत महाराष्ट्राच्या, अशा अनेक आगामी निवडणुका आहेत आताच्या येणाऱ्या पुढच्या या 2-3 महिन्यामध्ये. त्यामध्ये फक्त आणि फक्त दाखवायचं की आमचा भारताचा इलेक्शन म्हणजे निवडणूक आयोग जो आहे तो काहीही कामाचा नाही आहे. तो नरेंद्र मोदींच्या दावणीला बांधलेला आहे. पण सगळ्यात महत्त्वाचं सत्य मी तुम्हाला सांगतो की अशी कोणतीही गोष्ट नाही आहे. म्हणजे काही ठिकाणी तर त्या राहुल गांधींनी असे आरोप केले की एका मांजरीचं नावानं मतदान काढे. कुणाच्या बापानं काढलं होतं, कुणाच्या मांजरीच्या नावानं मतदान काढ असं कोण काढतं का? इलेक्शन कमिशन एवढं मूर्ख आहे? ज्या जगामध्ये भारताची लोकसंख्या 2 नंबरची आहे, एक असा मोठा लोकशाहीचा देश, जो देश संपूर्ण जगाला आपला मार्ग दाखवतोय, त्या निवडणूक आयोगाच्या प्रक्रियेवरती राहुल गांधी आक्षेप घेत आहेत. तिकडे डोनाल्ड ट्रम्प काय ते तिकडे टॅरिफ वाढवते आणि आमचे राहुल गांधी, आमचे विरोधी पक्ष नेते आमच्या देशाच्या बाजूने उभं राहायचं सोडून आमच्याच देशाला डेड इकॉनॉमी म्हणते, म्हणजे मृत झालेली अर्थव्यवस्था आमच्या देशाची. हे आमच्या देशाचे नेते ज्यांना फक्त राजकारण करायचं प्रत्येक गोष्टीमध्ये. साधा प्रश्न एक की इलेक्शन होऊन आज इतके दिवस झाले, तुम्हाला तुमची लोक बूथवर असताना, तुमच्या हातात मतदार याद्या असताना तुम्हाला आज कळतंय की मतदार याद्यांमध्ये घोळ झाला आहे. मतदार याद्या कशा काय झाल्या, म्हणजे एकीकडे तुम्ही सांगताय कसे वाढले आणि एकीकडे सांगताय तुम्ही कसे कमी झाले. अरे, जे बोगस होते ते कमी झाले, जे नवीन ॲड झाले, जे मायग्रेशन करून आले ते वाढले.
या सगळ्या गोष्टीचे शपथपत्रावरती राहुल गांधींनी लिहून द्यावं की मी जे आरोप करतोय त्यामध्ये तथ्य आहे आणि ते सगळं सत्य आहे. बघूया पुढं इलेक्शन कमिशन किंवा नरेंद्र मोदी किंवा हे सगळे भारतीय जनता पार्टीवाले खोटे आहेत की काय आहेत ते सगळं संपूर्ण देशाच्या जनतेला कळेल. पण जो काही ड्रामा आणि ज्या काही गोष्टी राहुल गांधींनी ही बाकीचे सगळी लोक करतायत जरा थांबवावा. कारण आपण एका उत्तम आणि सुशिक्षित म्हणायला काही हरकत नाही, आपला देश सध्या 5व्या क्रमांकावर तर अर्थव्यवस्थेमध्ये आहे. अशा एका मोठ्या लोकशाही देशाच्या प्रक्रियेवरती आपण प्रश्नचिन्ह उभं करतोय. आणि करतंय कोण? ज्यांचे वडील, ज्यांची सगळी खानदान किंवा ज्यांचं सगळं घराणं या देशाला इतकी वर्ष चालवत होतं. म्हणजे जेव्हा तुम्ही चालवत होतात तेव्हा मतदार याद्यांमध्ये घोळ झाला नाही आणि नरेंद्र मोदी जेव्हा सत्तेवरती बसले आणि ते जेव्हा निवडून आले तेव्हा तुम्हाला आठवलं की त्या सगळ्या मतदार याद्यांमध्ये घोळ झालाय. या सगळ्या गोष्टी जनतेला माहिती आहेत. या सगळ्या गोष्टींपासून लांब राहावं लोकांनी. कारण जर तुमचं मतदान बोगस असेल तर त्या क्षणी इलेक्शन कमिशन काढून टाकतं. एवढं फक्त लक्षात ठेवा. आणि या सगळ्या गोष्टींपासून लांब राहा. हे फक्त आणि फक्त निवडणुकीसाठी स्टंटबाजी केली जाते, एवढं फक्त लक्षात ठेवा.